माझा चेहरा बघतोयस का तू? रडून रडून माझा सगळा मेकअप गेलाय. काय बोलू मी? रोहननी 4 वर्ष घेतली आहेत आणि त्या आधीच्याही कैक वर्षांमध्ये त्याला वाटलं असणार आहे की हा अशा पद्धतीचा सिनेमा मला करायचा आहे. आणि मला असं वाटतं की आता रोहननी फार वेळ न घेता लवकरात लवकर अजून पुढचे सिनेमे घेऊन यावं. कारण जर तो हे दाखवणार असेल तर मला असं वाटतं की प्रेक्षक गर्दी करतीलच. जाई आमची सगळ्यांचीच लाडकी म्हणजे साजिरी आम्हाला खूप आवडली. आणि साजिरी या अभिनय क्षेत्रात आली आणि तिने तिच्या नशिबी असा चित्रपट आला. मला असं वाटतं हे तिचं भाग्य आहे. आणि सगळ्यांनी उत्तम कामं केलेली आहेत. स्पेशल मेन्शन मला करावंसं वाटतं बॅकग्राऊंड स्कोर अत्यंत सुंदर, खूप सुदिंग होतं आणि मला हा चित्रपट खूप आवडला. खूप नॉस्टॅल्जिक, खूप भारी वाटतंय. उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिस केल्यासारखं वाटतंय. आता असं वाटतंय की का लहान नाही होत, का पुन्हा ते दिवस येऊ शकत नाही. त्यामुळे थँक्यू सो मच रोहन सर. इतका गोड सिनेमा आणि आपल्या सगळ्यांच्याच इतक्या हृदयाच्या जवळचा सिनेमा तुम्ही आम्हाला आज दाखवलात आणि हा सिनेमा बनवणाऱ्यांचं खरंच मनापासून कौतुक, आभार. सगळे या सिनेमाच्या पाठीशी जे खंबीरपणे उभे राहिलेत त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार. कारण अशा सिनेमांची गरज आहे. खूप बरं वाटलं, खूप मनापासून बरं वाटलं. अशी कलाकृती बघितल्यानंतर इतकं आनंदाने भरून येतं, मन भरून येतं आणि डोळे पाणावलेले असले तरी खूप चेहऱ्यावर सगळ्यांच्या स्माईल होतं. सगळ्यांना ते दिवस आठवत होते. सो सगळे 90sचे मुलं आणि सगळ्यांच्याच जवळचा सिनेमा आहे. आत्ताच आपण बघितलेलं आहे एप्रिल मे 99 या सिनेमाचा प्रीमियर बघितला आणि आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी इथे आहेत विजू माने. त्यांना विचारूया आपण, सर कसा वाटतोय सिनेमा तुम्हाला? मराठीतला पहिला 7D सिनेमा आला हा. एप्रिल मे रादर 9D म्हणूया, 99D. कारण प्रत्येक डायमेन्शन या सिनेमात आहे. सिनेमाला रंग आहे, रूप आहे, सिनेमाला कोकणाचा गंध आहे, सिनेमात तुम्हाला समुद्राचा वारा अनुभवता येतो, पावसाचे पाण्याचे थेंब अनुभवता येतात. सिनेमात सगळं अनुभवता येतं. म्हणजे इट्स 99D फर्स्ट मराठी चित्रपट आहे आणि खर्चिक चित्रपट आहे. खर्चिक म्हणजे या अर्थाने खर्चिक की सिनेमा म्हणूनही तो प्रोडक्शन व्हॅल्यू म्हणून खर्चिक आहे, पण आपल्याला उद्याच्या उद्या उठून कोकणात निघून जाऊया असं भास करून देणारं, आपल्या मित्रांना भेटूया, आपल्या मैत्रिणीला भेटूया. क्या बात आहे. एप्रिल मे 99 हॅट्स ऑफ. मी माझ्या आयुष्यात पाहिलेला सर्वोत्तम मराठी सिनेमांपैकी एक हा सिनेमा आहे, एप्रिल मे 99. प्लीज थिएटरमध्येच पहा. म्हणजे मराठीचं हे मराठी सिनेमाचं पुढचं पाऊल आहे एप्रिल मे 99. प्लीज प्लीज हा सिनेमा बघा. आम्ही आत्ता बघून बाहेर पडलोय. आम्ही या सिनेमात खूप हसलो, खूप रडलो, आम्हाला मैत्री आठवली, आम्हाला आमचं पहिलं प्रेम आठवलं. जबरदस्त सिनेमा आहे, जबरदस्त. प्लीज बघा यार. एप्रिल मे 99 तुम्हाला नॉस्टॅल्जिक करणारा सगळा अनुभव आहे. मी असं म्हणेन की जे आत्ता ज्यांच्या सुट्ट्या चालू आहेत आणि जे कोकणात जाऊ शकत नाहीयेत त्यांनी तरी ही फिल्म हमखास बघाच. कारण तुम्हाला तुमच्या बालपणाची एक आठवण करून देते ही फिल्म. आणि मैत्री कशी असावी, ती किती घट्ट असावी आणि त्या काळात ती कशी असायची. कारण आज सगळ्यांच्या हातात मोबाईल आलेले आहेत, त्यामुळे आपण सगळी मैत्री सुद्धा मोबाईलद्वारेच व्यक्त होतो मित्रांकडे. जे फार चुकीचं आहे असं वाटतं. आणि ते सगळे इतकी घट्ट मैत्री आणि मग खरी फिल्म आहे, खूप सच्ची फिल्म आहे, खूप अत्यंत ऑनेस्ट अटेम्प्ट आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की फिल्म प्रत्येकाने बघावी. जे कोकणात जाऊ शकत नाहीयेत त्यांनी तर बघाच. जे कोकणात गेलेले आहेत त्यांनी काय काय करता येईल यासाठी बघा. आणि कोकण ज्या पद्धतीनं शूट केलेलं आहे, तिथल्या छोट्या छोट्या सगळ्या पद्धती, वस्तू, हे इतकं कमाल ऑथेंटिक दाखवलेलं आहे सगळं. आणि मराठी फिल्म्सना पुन्हा एक खूप छान काळ आलेला आहे. 2 चांगल्या फिल्म्स आता चालू आहेत. तर या फिल्मला पण अनेक शुभेच्छा. या संपूर्ण टीमला माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. उत्कृष्ट सिनेमा एप्रिल मे 99. हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन अनुभवला पाहिजे. कारण आपल्या सगळ्यांसाठी हा सिनेमा, ही गोष्ट आपण सगळे जगलो आहोत आपल्या आयुष्यात. ही सगळ्यांची गोष्ट आहे. या सिनेमात आपल्याला प्रत्येक कॅरेक्टर या सिनेमातलं आपल्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी येऊन गेलंय. रोहन मापुसकरनी उत्कृष्ट स्क्रीन प्ले बांधलाय.
आणि हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा, याचा आस्वाद घ्या. निखळ मनोरंजन. हा सिनेमा तुम्हाला हसवतो, रडवतो आणि जे एका सिनेमाने करायचं असतं ते सगळं करतो. तर हा सिनेमा पैसा वसूल आहे. Oh, it was a wonderful, such a happy film. Beautifully written, beautifully directed. The DOP has done a superb work. I mean, I'm really thankful for Mapuskar Brothers to bring such a wonderful film. Mind-blowing picture. One of the best films I've seen in a long time. You know, connects you to your childhood. आणि इतका उत्कृष्ट केलाय. परफॉर्मन्सेस हा मतलब मला शब्द नाही तितके फॅन्टॅस्टिक आहेत. The way it's shot, the way it's performed, the cast. I mean, मला बिलीव्हच होत नाही की एवढे लहान मुलं, एवढे गोष्टी. मला आता रोहन सांगत होता की 70-80% पहिली पिक्चर आहे. Really fantastic. Great watch. Great watch. Hi, this is Heish Sarmalkar. Actually, I'm a big fan of the Mapuskar brothers, and I would say that it's an amazing film. I absolutely enjoyed it. It's basically a lot of nostalgia. It brought me a lot of childhood memories, and especially me being from Manhattan and now Mumbai. I've spent most of my life in Manhattan, so it was a treat to actually see this beautiful Srivardhan, basically the village life there, and one must see. It's a must see film. Well directed, well acted, well casted, and the music is especially absolutely beautiful. So I would highly recommend it. खूप छान वाटला पिक्चर आणि विशेषतः ही श्रीवर्धनची गोष्ट आहे आणि मी पण श्रीवर्धनचीच आहे. सो माझ्यासाठी हे खूपच एक स्पेशल गोष्ट होती आणि ज्याप्रमाणे रोहनने शूट केलंय म्हणजे आय डोंट हॅव वर्ड्स. असं वाटत नाही की त्याचा पहिला पिक्चर आहे आणि सगळ्या कलाकारांनी सुंदर काम केलंय आणि खूप साधी सरळ गोष्ट आहे मनाला भिडणारी आणि इट्स ब्युटिफुल. आय मीन अक्षरशः कुठे कुठे डोळ्यात पाणी आलं, कुठे कुठे खूप हसू आलं आणि खूप छान डायलॉग्स आहेत. अप्रतिम लेखणी आहे. फिल्म संपेपर्यंत आम्ही रांगेत जे कोणी होतो ते लिटरली आम्ही रडून हालत खराब झाली आमची नंतर. ही फिल्म आहे स्लाइस ऑफ लाईफ बद्दल आणि अप्रतिम म्युझिक आहे, अप्रतिम दिग्दर्शन आहेत आणि अप्रतिम दिग्दर्शन आहे आणि जे काही कामं केली आहेत सगळ्यांनी ती फारच म्हणजे अमेझिंग आहे. स्पेशली साजिरीचं काम मला खूप जास्त आवडलं आणि त्या 3 मुलांचं. अप्रतिम मूवी आहे. प्रत्येकाने बघायलाच पाहिजे. प्रत्येक जण या फेजमध्ये जातोय आणि ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे जे मापुसकर ब्रदर्सनी जे बनवलेलं आहे की लोकांच्या मनात घर करणारा आणि आपलं आयुष्य समृद्ध करणारा कोकण ही देवभूमी आहे दाखवणारा एक अप्रतिम चित्रपट. खूप सुंदर आणि मला खूप मनापासून आनंद झाला की आज प्रीमियर शोच्या निमित्ताने यायला मिळालं आणि कोकण श्रीवर्धन इतक्या उत्कृष्ट पद्धतीने दाखवले पण त्याच्याही पलीकडे संपूर्ण टीमने जे काम केलेलं आहे आणि एका बाजूला बालपणातल्या सगळ्या आठवणी आणि म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा इतक्या या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. एक म्हणजे नैसर्गिक सौंदर्य तर कोकणातलं आणि श्रीवर्धनचं आहेच पण त्याचबरोबर आयुष्यातले जे छोटे छोटे आनंद असतात, जे रुसवे फुगवे असतात, खूपच अप्रतिम सिनेमा आहे. मी संपूर्ण टीमला या मूवीच्या खूप खूप शुभेच्छा देते. एप्रिल मे 99 हा पिक्चर, हा चित्रपट खूपच सुंदर झालेला आहे. याच्यात रोहन मापुसकर यांनी डेब्यू केलेला आहे ॲज अ डिरेक्टर आणि मला म्हणजे विदाऊट एनी डाऊट्स मी हे म्हणणार की ॲब्सोल्युटली अमेझिंग काम केलेलं आहे रोहननी. सगळे कॅरेक्टर्स खूप छान आलेले आहेत. म्युझिक खूपच जबरदस्त झालेलं आहे. रोहन यांचं संगीत आहे आणि मला बॅकग्राऊंड म्युझिकसुद्धा खूप आवडलेलं आहे. जेरी सिल्व्हस्टर विन्सन यांचं ते म्युझिक आहे. ओव्हरऑल फिल्मचा जो मूड आहे आणि म्हणजे लिटरली असं वाटतं की आपण आपल्या समर वेकेशनमध्ये आपण पोचलेलो आहोत आणि खूप सुंदर एक एक्सपिरियन्स कॅप्चर झालेला आहे या फिल्ममध्ये. कोकणाचा सगळा म्हणजे तो सुंदर एवढा जो एक काय म्हणतो आपण की एक फ्लेवर कॅप्चर केलेला आहे आणि सगळे कॅरेक्टर्स एवढे छान आपल्या आपल्या रोल्समध्ये सेट झालेले आहेत. मला वाटतं की ही खूपच सुंदर फिल्म आहे आणि ही फिल्म डेफिनेटली खूप ट्रॅव्हल करेल. खूप छान वाटलं. विशेषतः श्रीवर्धन आणि कोकणाचं निसर्ग सौंदर्य ह्या चित्रपटात खूप छान रीतीने चित्रित झालं आहे
आणि याशिवाय मुलांची मैत्री आणि एक नवी मुलगी शहरातली आल्यावर त्या मैत्रीचं रूपांतर कसं पुढे जातं आणि इंग्लिश शिकण्याचा ध्यास, हे सगळं खूप छान रीतीने चित्रित झालेलं आहे. तर ह्या चित्रपटाला आणि विशेषतः साजिरीला माझ्याकडून शुभेच्छा. ही छान फिल्म आहे. आय मीन सगळ्यात स्पेशल गोष्ट ही श्रीवर्धनची गोष्ट आहे. अँड आय एम फ्रॉम श्रीवर्धन. माझं गाव आहे श्रीवर्धन आणि इट्स अ ब्युटिफुल स्टोरी. खूप निरागस अशी गोष्ट आहे आणि रिलेटेबल अशी आहे आणि खूप मजा येईल तुम्हाला बघून. आणि वाटत नाही की रोहनची पहिली फिल्म आहे. इतकं सुंदर आहे सगळं, म्हणजे कलाकारांनी खूप छान काम केलंय. इतका आनंद पोटात आहे आणि इतका अभिमान उरात आहे असं मी म्हणेन. कारण का मैत्रीवरचा सिनेमा आणि स्पेशली माझ्यासाठी इतका महत्त्वाचा सिनेमा, कारण रोहन मापुसकर अत्यंत जवळचा मित्र आणि कायम तो हे सांगत असतो की अगं मैत्रीत असंच असतं गं, मैत्रीत एवढं डोक्यात ठेवायचं नाही गं. आणि त्याच इनसेन्सने आणि त्याच निरागसपणाने त्याने ही इतकी सुंदर फिल्म बनवलेली आहे. ह्या सिनेमाचं लिखाण इतकं सुंदर आहे, ह्याची पटकथा इतकी सुंदर आहे आणि चारही मुलं, म्हणजे मी तर इनफॅक्ट म्हणून की संपूर्ण कास्टिंग इतकं कमालीचं झालेलं आहे. फर्स्ट थिंग मी रोहन मापुसकरबद्दल बोलेन. रोहन मापुसकर हा उत्तम कास्टिंग डिरेक्टर आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या इंडस्ट्रीला माहिती आहे आणि ऑब्व्हियसली आता जगालाही माहिती आहे की तो किती छान कास्टिंग डिरेक्टर आहे. पण माझं आणि त्याचं नातं इज मोर दॅन फिल्म दॅन मोर दॅन कास्टिंग. तो माझ्या भावासारखा आहे. माझी पहिली फिल्म 3 इडियट्स इन बॉलिवूड, त्याची कास्टिंग रोहननी केली होती आणि म्हणून मला ती मिळाली. आणि त्याच्यानंतर फरारी की सवारी विच वॉज माय फर्स्ट मेजर ब्रेक इन बॉलिवूड वॉज बिकॉज ऑफ राजेश मापुसकर सर अँड रोहन मापुसकर, बिकॉज ऑफ मापुसकर ब्रदर्स. सो आज रोहन डिरेक्टर झालेला आहे. मी त्याला हे अनेक वर्षापासून म्हणत होतो की रोहन तू आता डिरेक्टर बनले, कारण आमच्या तशा गप्पा व्हायच्या, आमच्या तशा टेक्निकल, कॅमेरा कसा फिरला पाहिजे, काय झालं पाहिजे, लिखाण कसं असलं पाहिजे, अशा आमच्या गप्पा व्हायच्यात. तर मी त्याला नेहमी म्हणायचो रोहन आता बस झालं कास्टिंग, तो आता डिरेक्टर बघ. आणि तो नेहमी म्हणायचा दाभाडे थांब रे, मी बनणार डिरेक्टर, थांब तू बघ. आणि फायनली तो डिरेक्टर झालेला आहे आणि त्याने इतकी उत्तम फिल्म बनवलेली आहे. मग इट इज अ मस्ट वॉच. तुम्ही फॅमिलीसह, सहकुटुंब, सहपरिवार प्लीज ही फिल्म बघा. आणि मी हे खूप जेन्युनली बोलतो, नॉट बिकॉज रोहन इज अ फ्रेंड ऑर अ ब्रदर, पण ही फिल्म जेन्युनली खूप चांगली आहे. तर आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्लीज जाऊन ही फिल्म बघा. इट विल जस्ट गिव्ह यू इट इज अ फील गुड फिल्म. इट विल गिव्ह अ व्हेरी गुड फिलिंग. आणि तुम्ही तुमच्या परत जो नॉस्टॅल्जिया आहे एप्रिल मे 99 वेकेशन्सच्या, ते तुम्ही रिलीव्ह करा.